रोहिणी खडसेंची पुणे पोलीस आयुक्तालयात चौकशी सुरू आहे। प्रांजल खेवलकर सिम कार्ड बदलण्याप्रकरणात गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येते आहे। महत्त्वाची बातमी आहे, प्रांजल खेवलकर यांच्यावर अंमली पदार्थाचं सेवन करत पार्टी करण्याबाबत त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं। त्या प्रकरणामध्ये रोहिणी खडसे यांची चौकशी सुरू आहे। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडून। अभिजित, काय अपडेट? आपण पाहतोय की प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळाल्यानंतर आता रोहिणी खडसे यांना पुणे पोलिसांनी जे आहे ते चौकशीसाठी बोलवलेलं आहे। रोहिणी खडसेंना पुणे पोलिसांनी एक नोटीस दिली होती। जी नोटीस अशी होती की या सगळ्या प्रकरणी जे सिम कार्ड बदलण्यात आले होते ते सिम कार्ड रोहिणी खडसेंनी बदलले असा संशय पोलिसांना होता आणि या सगळ्या प्रकरणी पुणे पोलिसांनी रोहिणी खडसेंना याआधी एक नोटीस जी आहे ती दिली होती। त्याच पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे स्वतः पोलीस आयुक्तालयात दाखल झालेले आहेत आणि गेल्या 1 तासापासून रोहिणी खडसेंची चौकशी सुरू असल्याची माहिती कळते। या सगळ्या प्रकरणाचा खरं तर प्रांजल खेवलकरला जामीन या सगळ्या प्रकरणी मिळाला होता। काही दिवसांपूर्वी प्रांजल खेवलकर यांनी एका पार्टीतून त्यांना अटक केली होती। ड्रग्सचं सेवन केलं असल्याचा आरोप पुणे पोलिसांनी ठेवत ही अटक झाली होती। पण तब्बल 60 दिवसानंतर जामीन जो आहे तो प्रांजल खेवलकरला मंजूर करण्यात आला होता। पण या सगळ्या प्रकरणी आता त्यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्या नेत्या आहेत त्या रोहिणी खडसे त्यांची पुणे पोलीस आयुक्तालयात चौकशी सुरू आहे। सिम कार्ड बदलीचं हे प्रकरण होतं आणि याआधी या सगळ्या प्रकरणी त्यांना नोटीस देखील पाठवण्यात आली होती। प्रांजल खेवलकरचं सिम कार्ड जे आहे त्यावरती आरोप अनेक प्रांजल खेवलकरवरती झाले होते की मुलींना चॅट्स करण्यात आले होते किंवा इंस्टाग्रामवरून मुलींना जे आहे ते अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवण्यात आले होते। त्या सगळ्या प्रकरणाचं ते सिम कार्ड होतं आणि ते सिम कार्ड बदलल्या प्रकरणी नोटीस जी आहे ती रोहिणी खडसेंना याआधी पाठवली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर त्या संदर्भात ही सगळी चौकशी सुरू असल्याची माहिती मिळतेय। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। न्यायालयाच्या लढाईमध्ये आम्ही आमचा विषय जो मांडणार आहे त्यातनं ते बाहेर पडतील हा आम्हाला विश्वास आहे। माझी या मीडियाच्या समोर तुमच्या सगळ्यांच्या समोर विनंती आहे की ही न्यायालयीन लढाई आहे। ज्या न्यायालयामध्ये जे चालू आहे ते चालू राहणार आहे, पण हा आमच्या परिवाराचा विषय आहे। माझ्या 2 लहान मुलांच्या भविष्याचा विचार करून मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते आहे की आता ह्या विषयावरती आपणही चर्चा थांबवावी, कारण माझ्या 2 मुलांच्या भविष्यावरती ह्या सगळ्या गोष्टीचा अतिरेक होतोय किंवा त्या दोघांच्या भविष्यावरती कुठेतरी आता परिणाम व्हायला लागतोय। म्हणून माझी सगळ्या मीडियाला विनंती आहे की आता हा विषय तुम्हीही थांबवा। ही न्यायालयात ज्या गोष्टी होणार आहेत त्या तुमच्या समोर येणारच आहेत आणि न्यायालयाची लढाई ही मला विश्वास आहे आम्ही सगळ्या ठामपणे हे जिंकणार आहोत, कारण सत्य हे आजही सत्यच आहे आणि उद्याही सत्य। आरोपपत्र जे दाखल झाले त्या आरोपपत्रामध्ये अंमली पदार्थांच्या सेवनाचा आरोप नाही तर पजेशनचा आरोप जो आहे तो खेवलकर यांच्यावरती करण्यात आला आहे। पोलिसांना या सगळ्या गोष्टींचा अंदाज होता की रेड जी करण्यात आली आहे ती पार्टी त्या अर्थाने सुरू होण्यापूर्वी आरोपपत्रामध्ये जे नमूद केलंय त्यानुसार पजेशन जे ते पजेशन अंमली पदार्थांचं आहे असाच केवळ आरोप आहे। सेवनाचा आरोप पोलिसांनी केलेलाच नाहीये। मी तुम्हाला सांगितलं ना, ही न्यायालयीन लढाई आहे। याच्यावर सगळे विषय तुमच्या समोर येणारच आहेत। जशा न्यायालयामध्ये तारखा लागतील त्या तारखांमध्ये या सगळ्या गोष्टी चर्चेला येतील आणि सत्य बाहेर येईल। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी काही गंभीर आरोप केले होते तुमच्या कुटुंबियांवरती, व्हिडिओ संदर्भात, सीडी संदर्भात। माझी तुम्हा सगळ्यांना एकच विनंती आहे की ह्या सगळ्या विषयासंदर्भामध्ये न्यायालयीन चौकशी, आणि आम्ही न्यायालयात गेलेलो आहोत, आम्ही न्यायालयामध्ये न्याय मागतोय। माझा न्याय व्यवस्थेवरती संपूर्णपणे विश्वास आहे। त्याच्यामुळे माझ्या 2 लहान मुलांच्या वतीने माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही आता कृपा करून थांबाव्यात। हा आमचा पारिवारिक विषय आहे आणि आमच्या पारिवारिक विषयामध्ये माझ्या 2 चिमुकल्याच्या भविष्यावरती याचा परिणाम होतोय। त्यांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या मानसिकतेवरती होणारा परिणाम बघता माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आता ह्या विषयावरती फार चर्चा न करता जे महाराष्ट्रातले शेतकरी बांधवांचे विषय आहेत, जे दुष्काळ आज महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळाची गरज आहे, ह्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या साठी तुम्ही सगळ्यांनी लढा आणि त्यांच्यासाठी आवाज उचला, एवढीच माझी सगळ्यांना विनंती। आरोप मान्य आहेत की नाही त्यांनी केलेले? चाकणकरांनी जे आरोप केले होते गंभीर, त्यांचे व्हिडिओ वगैरे, ते मान्य आहेत की नाही? मी कसं सांगणार हो? आरोप केले त्यांच्यावरती काय डिफॉर्मेशन? माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही म्हणलं होतं की योग्य वेळी मी उत्तर देईल। येऊ द्या ना, योग्य वेळ येऊ द्या ना।
मी तुम्हाला सांगितलंय ना की माझ्यासाठी हा विषय न्यायालयीन विषय आहे. तुम्ही मला कुठलाही प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर मला आज रोजी देणं शक्य नाही. ज्या न्यायालयामध्ये मला उत्तर द्यायचं आहे त्या न्यायालयामध्ये आम्ही आमची बाजू मांडणार. माझी एक भाऊ म्हणून तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या सगळ्यांच्या ठिकाणी मला बहीण म्हणून ठेवा, माझ्या 2 मुलांना भाचे म्हणून बघा. तुमच्या स्वतःच्या लहान बहिणीच्या मुलांवरती या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होतोय ह्याचा देखील विचार करा. राजकारण नक्की होतं, पण राजकारण करत असताना कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये ह्याची काळजी घेणं देखील मला असं वाटतं मीडियाचं काम आहे. मी आज तुम्हाला विनंती करते, आज शेतकरी बांधवांना जी गरज आहे त्यांच्यासाठी आवाज उचला आणि त्यांच्यासाठी लढा. धन्यवाद. धन्यवाद.